नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज, KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, क्लास SY BCom, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न, सब्जेक्ट कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट, पेपर फर्स्ट, चॅप्टर फर्स्ट, ग्रामीण विकास, रुरल डेव्हलपमेंट आणि या ग्रामीण विकास या पेपरमधील 1.1 ग्रामीण विकास अर्थ, व्याख्या, व्याप्ती व उद्दिष्ट. सर्वप्रथम SY BComच्या ग्रामीण विकास आणि सहकार आणि ग्रामीण विकास पेपर फर्स्ट मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर AS कापडी, SY BComच्या कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट पेपर फर्स्ट साठी मी आजपासून अध्ययन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्ञात आहात की कोविड-19 मुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण ऑनलाईन किंवा ऑडिओ व्हिडिओ लेक्चर पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून आजपासून आपण या ठिकाणी या कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट पेपर फर्स्टचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी या पेपर कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट स्पेशल पेपर फर्स्ट मध्ये कोर्स कोड आहे 236D, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न आणि सेमिस्टर तिसरा आहे आणि टोटल कोर्स तुम्हाला या पेपरसाठी 4 असणार आहेत क्रेडिट कोर्स. त्यामध्ये विभागणी मात्र 3 क्रेडिट हे थेरी पेपरसाठी असणार आहेत आणि 1 क्रेडिट तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहेत. असे प्रॅक्टिकलचे मिळून 1 आणि थेरीचे मिळून 3 असे एकूण आपल्याला या सेमिस्टरमध्ये एकूण 4 क्रेडिट प्राप्त करायचे आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण या ठिकाणी या पेपरचा सिलेबस कसा असणार आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम पहिलं प्रकरण असणार आहे ते म्हणजे ग्रामीण विकास, की अशा प्रकारे ग्रामीण विकासाचा अर्थ, व्याख्या, उद्दिष्ट, त्यानंतर ग्रामीण विकासाचं महत्व काय आहे, ग्रामीण विकासाची भूमिका काय आहे, या घटकांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा प्रकरण जे आहे त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण विकासाबाबत सामाजिक जे काही सुधारक आहेत ते सामाजिक सुधारकांचे विचार आणि कार्य या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ग्रामीण विकासाबाबत काय कार्य केलेलं आहे किंवा या सामाजिक सुधारकाचे ग्रामीण विकासाबाबत काय विचार होते, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर महात्मा गांधी, त्यानंतर वैकुंठबाई मेहता यांनी सहकारामध्ये कोणतं काम केलेलं आहे, सहकाराबाबत त्यांचे काय विचार होते, किंवा पद्मश्री विखे पाटील, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं या ग्रामीण विकासाबाबत आणि त्याच पद्धतीने या सामाजिक सुधारकांचे ग्रामीण विकासाबाबतचं कार्य आणि विचारांचा आपण दुसऱ्या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये ग्रामीण विकास आणि पंचायत राज व्यवस्था, अशा प्रकारे रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज सिस्टीम या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण कन्सेप्ट, स्ट्रक्चर्स अँड इम्पॉर्टन्स, की अशा प्रकारे त्याची संकल्पना, त्याची रचना आणि त्याचं काय महत्व आहे, ग्रामीण विकासाचं पंचायत राजमध्ये काय महत्व आहे, त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इम्पॉर्टन्स प्रोव्हिजन ऑफ पंचायत राज ऍक्ट, की अशा प्रकारे पंचायत राजचा जो काही कायदा आहे त्या कायद्याचं काय महत्व आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ पंचायत राजचे काय परिणाम झालेला आहे ग्रामीण विकासावर. आणि चौथा घटक बघणार आहोत 3.4, की लिमिटेशन्स ऑफ पंचायत राज, की अशा प्रकारे या पंचायत राजवर काही मर्यादा आहेत त्या मर्यादांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर चौथा भाग आहे तो म्हणजे चौथं प्रकरण आहे की ग्रामीण विकासात लोकांचा सहभाग आणि जागतिकीकरणाचा परिणाम. यामध्ये कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन, की लोकांचा या ठिकाणी ग्रामीण विकासातील सहभाग म्हणजे काय. त्यानंतर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम काय आहे, की अशा प्रकारचा जो काही मनरेगा कायदा आहे त्या कायद्याबाबत आपण त्याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मॉडेल विलेजेस, की अशा प्रकारचं जे काही आधुनिक जे काही खेडे आहेत त्या खेड्याची विकासाची संकल्पना. त्यानंतर हिवरे बाजार असेल ते राळेगण सिद्धी आहेत. त्यानंतर भगीरथ ग्राम विकास
प्रतिष्ठान, झरप, पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन अशा प्रकारच्या ह्या ज्या काही ग्रामीण विकासातलं जे काही आदर्श असं मॉडेल आहे, त्या मॉडेलचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणातला 4.4 आहे ग्लोबलायझेशन, कन्सेप्ट, मेरिट्स अँड डिमेरिट्स, की अशा प्रकारे जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाची संकल्पना, जागतिकीकरणाचे फायदे आणि जागतिकीकरणाचे दोष किंवा तोटे या घटकाचा याच प्रकरणात अभ्यास करणार आहोत. आणि याच प्रकरणातला शेवटचा घटक आहे इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन रुरल डेव्हलपमेंट, की अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण विकास जो आहे किंवा जागतिकीकरणाचा ग्रामीण विकासावरील परिणाम या घटकाचा आपण अध्ययन करणार आहोत. अशा प्रकारचा हा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न मध्ये तुम्हाला 4 क्रेडिटसाठी अशा प्रकारचा या 4 प्रकारांचा अभ्यास आहे. त्यामध्ये 3 प्रकरणं तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी परीक्षेवर किंवा थिअरीवर आधारित आहे 3 क्रेडिट पॉईंट, आणि 1 क्रेडिट पॉईंट हा तुम्हाला प्रॅक्टिकल बुक असणार आहे. तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकलवर 1 पॉईंट किंवा क्रेडिट असणार आहे. अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये ग्रामीण विकास या प्रकरणामध्ये 1.1 अभ्यासणार आहोत. ग्रामीण विकास, अर्थव्याख्या, व्याप्ती आणि उद्दिष्ट या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे ग्रामीण विकासाचे फायदे, की अशा प्रकारे ग्रामीण विकासाचे ग्रामीण भागातील जनतेसाठी कोणकोणते किंवा देशातील लोकांसाठी त्याचे काय फायदे आहेत, सिग्निफिकन्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट. त्यानंतर तिसरा घटक आहे ग्रामीण विकासामध्ये सहकारी चळवळीची भूमिका, की अशा प्रकारे ग्राम विकासामध्ये सहकारी चळवळी जी आहे, ज्या सहकारी चळवळीला भारतामध्ये 100 पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत, सहकारी चळवळीची भूमिका किंवा रोल काय आहे. आणि या प्रकरणातला चौथा घटक आहे की ग्रामीण विकासाचे दृष्टिकोन, वैयक्तिक दृष्टिकोन, सामूहिक दृष्टिकोन आणि समूह दृष्टिकोन या ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण एकूण या 4 मुद्द्यांचा किंवा घटकांचं अध्ययन करणार आहोत. यामध्ये आता आज आपण ग्रामीण विकास म्हणजे काय या घटकाचा आपण पहिला अभ्यास करणार आहोत. आता ग्रामीण विकास याचा अर्थ असा की ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणारे जे काही लोक आहेत, वास्तव्य करणारी जी काही जनता आहे, त्या लोकांच्या राहणीमानाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं किंवा त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे विकास घडवून आणणं किंवा आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं, त्याला आपण ग्रामीण विकास असं म्हणतो. म्हणजे 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या तुलनेने चालू आर्थिक वर्षामध्ये किंवा या अलीकडं या ग्रामीण भागात राहणाऱ्या जे काही लोक आहेत त्या लोकांना अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा, अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा जास्त प्रमाणात जर उपभोग घेता आला तर आपण असं म्हणतो की पूर्वीच्या तुलनेने ग्रामीण भागात वास्तव्य करणारी जी काही लोकसंख्या आहे किंवा जे काही लोक आहेत या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचा विकास झालेला आहे किंवा विकास होत आहे. आणि म्हणून या ग्रामीण विकासाच्या काही व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे डॉक्टर V.K.R. राव यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी तेथील नैसर्गिक व मानवी संसाधनाचा पर्याप्त वापर करणे म्हणजे ग्रामीण विकास होय. याचाच अर्थ असा की ग्रामीण विकास या संकल्पनेत ग्रामीण भागात राहणारी जी काही लोकसंख्या आहे या लोकांच्या जीवनमानामध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या ग्रामीण भागात असणारी जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्या ग्रामीण भागात असणारी जी काही मानवी साधन संपत्ती आहे, त्या नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीचा पर्याप्त किंवा जास्तीत जास्त वापर करून त्या ग्रामीण भागातील लोकांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करणं याला ग्रामीण विकास असं म्हणावं, अशी व्याख्या डॉक्टर V.K. राव यांनी केलेली आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची व्याख्या केली ती म्हणजे जागतिक बँकेच्या अहवालानुसार, की जागतिक बँकेच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील गरिबांच्या विशिष्ट गटाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेली व्यूहरचना तसे म्हणजे ग्रामीण विकास होय. याचाच अर्थ असा की ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणारी जी काही लोकसंख्या आहे या वास्तव्य करणाऱ्या लोकसंख्येच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेली व्यूहरचना म्हणजे ग्रामीण विकास होय. की अशा प्रकारे या ग्रामीण भागातील लोकांना अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा पूर्वीच्या तुलनेने जास्त प्रमाणात जर उपभोग घेता आला, ग्रामीण भागातील लोकांसाठी अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा पूर्वीच्या तुलनेने जर अधिक प्रमाणात निर्माण करण्यात आल्या, त्यांना रोजगाराच्या संधी जर आपण ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिल्या, त्यांच्या उत्पन्नाचा त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून दिला,
तर त्यातून आपोआपच या ग्रामीण भागात राहणारी जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनमानामध्ये सुधारणा होईल आणि त्यालाच ग्रामीण विकास म्हणावं अशी व्याख्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार करण्यात आलेली आहे. ही दुसरी व्याख्या आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे की भारतीय नियोजन आयोगाच्या मते की भारतीय नियोजन आयोग आहे, ज्या भारतीय नियोजन आयोगाला अलीकडे नीती आयोग असं म्हणतात, त्या नीती आयोगामध्ये की ग्रामीण विकास म्हणजे ज्या प्रक्रियेमुळे ग्रामीण लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणली जाते तिला ग्रामीण विकास असं म्हणावं. अगदी साधी आणि सोपी व्याख्या या भारतीय नियोजन आयोगाने किंवा अलीकडे त्याला नीती आयोग असं म्हटलं जातं त्या नीती आयोगाने केलेलं आहे की ज्या प्रक्रियेमुळे ग्रामीण लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणली जाते तिला ग्रामीण विकास असं म्हणतात. की ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना जर पूर्वीच्या तुलनेने अधिक प्रमाणात वस्तू आणि सेवांचा उपभोग घेता आला, ग्रामीण भागातील लोकांसाठी पूर्वीच्या तुलनेने 5 किंवा 10 वर्षाच्या तुलनेने अधिक प्रमाणात अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आणि त्या पायाभूत सुविधांचा जर त्यांना लाभ घेता आला तर त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनमानामध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडून येते आणि सुधारणा घडून आली की त्याचा परिणाम आपोआपच त्या ग्रामीण भागातील लोकांचा विकास होत असतो. त्यानंतर या ग्रामीण विकासाच्या अजूनही काही व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पुढची संयुक्त राष्ट्र संघाची जी व्याख्या आहे त्या संयुक्त राष्ट्र संघाच्या व्याख्येनुसार शासन व जनतेच्या संघटित प्रयत्नाद्वारे सर्व समाजाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे ग्रामीण विकास होय. की ग्रामीण विकासामध्ये अशा प्रकारे शासनाने जनतेच्या संघटित प्रयत्नाद्वारे सर्व समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत जर सुधारणा घडवून आणली तर त्याला ग्रामीण विकास म्हटलं जातं. म्हणजेच येथे अशा प्रकारे ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये अशा प्रकारे संघटित प्रयत्न करून त्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणली. अशा प्रकारे त्यांच्या पूर्वीच्या तुलनेने त्यांना शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यानंतर कुटुंब कल्याण असेल, महिला आणि बाल कल्याण असेल, त्याच पद्धतीने अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा, पायाभूत सुविधा जर जास्त प्रमाणात त्यांना उपभोगता आल्या तर त्यातून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडून येत असते. त्यानंतर पुढची व्याख्या आहे ती IBRD नुसार, त्यालाच आपण इंटरनॅशनल बँक ऑफ रुरल डेव्हलपमेंट असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेनुसार अशा प्रकारे त्यांनी व्याख्या करताना म्हटलेले आहे. ग्रामीण विकासाची व्याख्या करताना म्हटलंय की ग्रामीण विकास ही अशी व्यूहरचना आहे की ज्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी सुधारणा करणे आणि त्या सुधारणांच्या माध्यमातून या ग्रामीण भागातल्या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा केली की त्याला ग्रामीण विकास म्हणावं. अशा प्रकारची व्याख्या या इंटरनॅशनल बँक ऑफ रुरल डेव्हलपमेंट या संस्थेने किंवा या बँकेने केलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटची व्याख्या आहे कार्ल टेलर यांच्या मते की ग्रामीण विकास ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात ग्रामीण लोक स्वतःची आर्थिक व सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणा करण्यासाठी इतरांना सहकार्य करण्यासाठी सहभागी होत असतात. याचाच अर्थ असा की ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातील लोक स्वतःची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी इतरांनाही सहकार्य करतात आणि या ग्रामीण विकासाच्या संकल्पनेमध्ये लोकांचा सहभाग महत्वाचा असतो. लोक किती सहभाग घेतात, दुसऱ्यांना सहभागी घेण्यासाठी किती प्रवृत्त करतात आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कशी सुधारणा होते आणि जर सुधारणा होत असेल तर त्याला ग्रामीण विकास म्हणावं. अशा प्रकारची व्याख्या कार्ल टेलर यांनी केलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ग्रामीण विकासाच्या या 6 व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल की ग्रामीण विकासाचा अर्थ व व्याख्या सविस्तर स्पष्ट करा. हा असाइनमेंटसाठी प्रश्न असणार आहे आणि या असाइनमेंट प्रश्नाचं उत्तर स्वहस्ताक्षरामध्ये लिहून त्याची PDF फाईल तुम्ही पुढील मेल ID वर पाठवणे आवश्यक आहे. मेल ID आहे ambadaskapri@kthmcollege.ac.in. अशा प्रकारच्या या मेल ID वर तुम्ही ती PDF फाईल पाठवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ग्रामीण विकास म्हणजे काय आणि ग्रामीण विकासाचा अर्थ व व्याख्या या घटकांचं इथं अध्ययन केलेलं आहे. राहिलेला भाग आपण पुढील तासीला बघू. ओके, थँक्यू.